मंडळी नमस्कार, तुम्ही पाहताय सांगोला पॉलिटिक्स। आत्ताच्या घडीची एक सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। मंडळी, वडील लवकर लग्न लावून देत नसल्यानं पोटच्या पोरानंच जन्मदात्या पित्यास संपवलं असल्याची घटना सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावात घडली आहे। आपले वडील लवकर लग्न लावून देत नसल्यानं आणि शेत जमीन विकण्याच्या कारणावरून मुलानं जन्मदात्या पित्यास मारून टाकला आहे। रमेश बटू कुंभार, वय 50 वर्षे, राहणार पाटील वस्ती, वाकी शिवणे असं मृत्युमुखी पडलेल्या पित्याचं नाव आहे। तर मुलगा अतुल रमेश कुंभार, वय 30 वर्षे असं पित्याला संपवलेल्या मुलाचं नाव आहे। याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। या थरारक घटनेनं संपूर्ण सांगोला तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे। याबाबतची फिर्याद मृताची पत्नी समाबाई रमेश कुंभार, वय 50 वर्षे यांनी सांगोला पोलिसांना दिली आहे। खुनाची ही घटना 9 मार्च रोजी रात्री 10:30च्या सुमारास वाकी शिवणे गावाजवळच्या एका शेतात घडली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असं आहे की मृत रमेश कुंभार हे आपल्या कुटुंबासह वाकी शिवणे गावाजवळच्या पाटील वस्ती इथं राहत होते। शेतीवाडी करून हे कुटुंब उपजीविका करत आहे। रमेश कुंभार यांना 2 मुलं आहेत। त्यापैकी एक मुलगा उच्च शिक्षण घेऊन बिहार इथं नोकरी करत आहे, तर दुसरा मुलगा अतुल हा त्यांच्यासोबतच गावी राहत होता। पती पत्नी आणि मुलगा असं तिघांचं एकत्रित कुटुंब शेतीवाडी करून सुखात नांदत होतं। फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे रमेश कुंभार यांनी त्यांच्या नावावर असलेली 4 एकर शेती विकण्यास काढली होती। त्यांचा मुलगा अतुल हा शेती विकण्यास वडिलांना विरोध करत होता। रमेश कुंभार यांनी HDFC बँकेतून 17 लाख रुपये व सोसायटीतून 70,000 रुपये कर्ज काढलेलं आहे। त्यामुळे शेती विकण्याच्या, बँकेतून काढलेल्या कर्जाच्या व वडील लवकर लग्न लावून देत नसल्याच्या कारणावरून रमेश कुंभार आणि अतुल कुंभार या पितापुत्रांमध्ये सातत्यानं वाद होत होता। काल 9 मार्च रोजी रात्री 10 वाजता हे कुटुंब जेवण करून बसलं होतं। रात्री 10 वाजता सिटी फीज लाईट आली असल्यानं शेतातील विहिरीवर मोटार चालू करण्यासाठी रमेश कुंभार गेले होते। ते शेतात जाण्यापूर्वी त्यांचा मुलगा अतुल कुंभार हा देखील शेतातील डाळिंबाच्या झाडांना लिक्विड सोडण्यासाठी गेला होता। रमेश कुंभार हे शेतातील विहिरीवर गेल्यानंतर साधारण रात्री 10:30च्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणारे तुकाराम मोहिते यांनी रमेश कुंभार यांच्या पत्नी समाबाई रमेश कुंभार यांना येऊन सांगितलं की तुमच्या शेतातून रमेश कुंभार यांचा ओरडलेला आवाज आला आहे, रमेश कुठे आहेत? त्यावेळी समाबाई कुंभार यांनी आजूबाजूच्या लोकांना घेऊन शेताकडे धाव घेतली। आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असता रमेश कुंभार यांच्या डोक्यात, तोंडावर व पायावर कोणत्या तरी हत्याराने मारून कुणीतरी खून केला असल्याचं समजलं। त्यावेळी शेतामध्ये जमलेल्या लोकांपैकी कुणीतरी सांगोला पोलीस ठाण्यास माहिती दिल्यानं थोड्याच वेळात सांगोला पोलीस ठाण्यातील अधिकारी त्या ठिकाणी आले। त्यांनी आजूबाजूला लोकांकडे चौकशी करून येथील परिस्थितीची पाहणी केली। काही वेळानं मुलगा अतुल रमेश कुंभार याला ताब्यात घेऊन शेतामध्ये त्याच्याकडे चौकशी केली असता मुलगा अतुल रमेश कुंभार याने त्याचे वडील रमेश बटू कुंभार यांना शेती विकण्याच्या, बँकेतून काढलेल्या कर्जाच्या व लग्नाच्या कारणावरून डोक्यात, तोंडावर व पायावर लोखंडी पाईपने मारून जीवे ठार मारले असल्याचं सांगण्यात आलं। अतुल रमेश कुंभार याला त्याच्या आईने वडिलांना का मारलं असं विचारल्यावर त्यानं वडिलांनी एवढं कर्ज केलं आहे, त्यांच्या नावावरील 4 एकर शेतजमीन देखील विकायला काढली आहे, माझं लग्न करा म्हणाले तर करत नाहीत, त्यामुळे मी त्यांचा खून केलेला आहे, आई मला एवढा वेळ माफ कर असं सांगितलं। तर मंडळी, या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आलाय। पोलिसांनी आरोपीला ताब्यातही घेतला आहे। मंडळी, राग हा माणसाला किती शेवटच्या टोकाला घेऊन जातो याचं हे दुर्दैवी उदाहरण म्हणावं लागेल। वडील लवकर लग्न लावून देत नसल्यानं चिडलेल्या मुलानं स्वतःच्या पित्यालाच संपवल्याचं यातून दिसून येत आहे। तुर्तास इथंच थांबूया। धन्यवाद। आपण सांगोला पॉलिटिक्स हे YouTube चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या।